आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतो, एवढे नालायक निघालो, पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना. खरं तर खत्र्यात मुसलमान येत नाही, हिंदू येत नाही, नेता खत्र्यात येतं आणि आम्हाला चित्ता बनवत राहतात. श्रीमंतांना अधिक श्रीमंत व्हावं आणि गरिबांना अधिक गरीब व्हावं आणि मग गरिबांना श्रीमंताच्या घरी भांडे घासावं अशी व्यवस्था आहे. ही व्यवस्था आहे सरळ सरळ. आणि या व्यवस्थेला तोडण्याची ताकद तुमच्या आमच्यामध्ये नाही आहे, म्हणून ही व्यवस्था आम्ही पाहतो. आरक्षणावर येऊन आम्ही आता आमची पोळी भाजणार आहोत. याच्यात नेते मोठे होणार, पक्ष मोठे होणार आणि कार्यकर्ता भस्म होऊन जाईल, पेटून जाईल. अरे मोठे मोठे कार्यकर्ते, मोठे मोठे मंत्री महोदय जर आम्ही पाहतोय का द्वेष निर्माण करणारे भाषण जर करत असेल तर कसं होणार आहे अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय संघर्ष करून, लागण तेवढे कष्ट करून अध्यक्ष महोदय, बाबासाहेबांना कधी आमच्या शरीरात, स्वतःच्या शरीरात जात शिरू दिली नाही. मला बाबासाहेब आंबेडकरचं एक वाक्य अजूनही मनात कोरून ठेवलं अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बाबासाहेबांना हे म्हटलंय का होय मी पहिले भारतीय आहे, नंतर सुद्धा भारतीय. आम्ही महापुरुषाच्या नावावर जात लावून देतो, एवढे नालायक निघालोय, पेटून द्यायला पाहिजे सगळ्यांना. खरं तर पुतळा लावला, पुरुषाचे फोटो लावले का तो त्या जातीचा. आणि बाबासाहेबांच्या पहिला पुतळा अध्यक्ष महोदय माधवराव बागल कोल्हापुरात पहिला पुतळा बाबासाहेबांचा एका मराठ्यानं उभा केला, याचा आनंद आहे, गर्व आहे. काही सभा मी ऐकल्या आणि त्या सभेमध्ये एक जण असा म्हणतोय, नाव घेत नाही मुद्दा म्हणून, अधिक जातीवर जाण तुम्ही. 160 आमदाराला आम्ही पाडू, 160 आमदाराला. भाषा आहे. या पद्धतीनं मोठे नेते जर बोलायला लागले, एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने बोललं ठीक आहे. काही उदाहरण दिलं जातं का त्या समाजाचा होता म्हणून तुम्ही एकमेकावर आरोप करा व्यक्तिगत, ठीक आहे, पण समाजावर जाऊन आरोप करा तर राख लागेल ना महाराष्ट्रात. कोण वाचून याला? अरे आम्ही समजदार आहोत. इथं असणाऱ्या लोकांना जर जातीवर बोलणं सुरू केलं, तुम्ही एका गुलाबराव मी तुम्हावर बोललो, तुम्ही माझ्यावर बोलले, ठीक आहे, पण तुम्ही ज्या दिवशी जातीवर बोलायला लागाल, मराठ्यांनी असं केलं, आमच्या मशानभूमी अडवल्या, आमचं असं केलं, आमचे तसं केलं, अशा पद्धतीनं बोलताय तुम्ही. असे तर कित्येक उदाहरण सापडत, गावखेड्यामध्ये अशी उदाहरण सापडत नाही. एकमेकाचं पण कुणी जिथे जे जात भारी असतं ते अन्याय करत असतं, त्या गावामध्ये हे तर सत्य आहे. ते नाही व्हायला पाहिजे पण सत्य आहे. मला वाटतं खोटं असेल तर मला सांगितलं पाहिजे. पण अशा प्रकारचा भास आणून देणं, जणू काही मराठे म्हणजे आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय का जसं काही अन्याय करणारी जमातच तो उभी केली. अशा प्रकारची व्यवस्था जर निर्माण करत असाल तर ते चुकी होईल, चुकीचं होईल अध्यक्ष महोदय. राजकारण होईल हो, तुम्ही मुख्यमंत्री व्हाल, पण विष पाजून मुख्यमंत्री होऊ नका, अमृत पाजून व्हा. ते नाही होता येतं. घर जाळले त्याचा निषेधच केला पाहिजे, अंदर केलं पाहिजे, बेभान ठोकलं पाहिजे त्यांना. पण मला वाटतं एकाय माणसानं इथे उल्लेख केला नाही, 50 मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या केल्या. योगेश नावाचा पोरगा PhD झालेला होता. मी त्याच्या घरी गेलो तर फक्त डोळ्यात पाणी होतं, फक्त डोळ्यात पाणी होतं. आरक्षणाचा आधार पकडला आणि ते भेटत नाही म्हणून आत्महत्या केली. 50 जणांच्या आत्महत्या झाल्या, घर जाळल्या. आम्ही 10 डाव ठासून सांगतोय आणि 50 आत्महत्या झाल्या, त्याच्यावर एकही कोणी बोलत नाही, याचं दुःख आहे. एवढे जातीवादी जर सभागृहात आम्ही राहत असेल तर या सभागृहाचं पवित्र कसं राखलं जाईल अध्यक्ष महोदय? हो, या जगातलं पहिलं मी पाहिलंय उपोषणावर लाठीचार्ज. पाहिला कधी? आंदोलन झालं, असा मोठा लॉंग मोर्चा निघाला, कुठेतरी गोटमार झाली, आम्ही पाहतोय, पण बसलेल्या ठिकाणावर लाठीचार्ज होत आहे. मी जरी सरकारमध्ये असलोय तरी सत्य महत्वाचं असतंय. आणि मग हे दुःखद गोष्ट नाहीये, ही वाईट गोष्ट नाहीये. नाही उचलले असते,
नाही जबरदस्ती केलं असतं काय फरक पडला असता? पण उचललं आणि तुम्ही त्याला हवा दिली. द्यायची होती का दिली तपासलं नाही पाहिजे कोणी पण असं. कुणाला बदनाम का होतंय? का तुमच्या बाजूने गृहमंत्री बसत असन आणि तुम्ही म्हणत असाल का घर कसे पेटले? हे कसं काय कसं चालणार? तुम्ही असं म्हणत असाल तुमच्या बाजूने अर्थमंत्री बसते आणि तुम्ही म्हणता ओबीसीला बजेट दिलं नाही, मग का आलू शिल्लक का तिथं? अरे ठाम मारा, त्या कॅबिनेट मध्ये तोडफोड करा. ही भाषा कॅबिनेट मधली आहे, ही भाषा आम जनतेतली नाही आहे, लक्षात घ्या. आणि असं सांगून जर आपण पेटवा पेटवी करत असेल तर चांगलं नाही आहे. म्हणजे जिथं तुम्हाला काम करायला पाहिजे राजकीय लोकांना तिथं काम करत नाही. त्या जातीय व्यवस्था निर्माण झाल्या पाहिजे, तुमचं आमचं व्यवस्थित जमलं पाहिजे. काही काम न करता निवडून येतं जातीच्या नावानं माणूस. बरेच आमदार असे आहे का तिकून दुसऱ्या समाजाचा उभा राहिला का इकडे दुसरा आला का काही काम न करता आपोआप निवडून येणारी जमात. असे काही आमदार आहे का त्याला काही कामच नाही करावं लागत, काहीच काम करावं लागत नाही. जात आणि धर्म म्हटला, अरे मुसलमान खतरे में है हिंदू खतरे में असं म्हटलं का मत धडाधड भेटून जातं. खतऱ्यात मुसलमान येत नाही, हिंदू येत नाही, नेता खतऱ्यात येतं आणि आम्हाला चूप बनवत राहतात. हे सगळे धंदे आपले चालू आहे. आपला बिचारा जातीपाती पेटत राहते, त्याला वाटते जेवण आपलं काहीतरी. म्हणून मी या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना विनंती करतो, बा व्यक्तिगत टीका करू नका, चांगलं नाही आहे. कारण तुम्ही एका समाजाचा प्रश्न घेऊन निघाले, कुणी काही बोलू द्या पण कुणावर टीका करू नका, हात जोडून त्यांना या सभेतून विनंती करतो. आखरी एखादा नेता बोलला का त्याचे परिणाम समाजावर भोगा लागते. आणि आपण सुद्धा जे काही मोठे माणसं असेल त्यांनी सुद्धा व्यक्तिगत कोणाची टीका टिप्पणी न करता मला वाटतं आपापल्या पद्धतीनं चांगल्या मार्गाने आपण भांडलो पाहिजे. आणि राणे साहेबांना सांगून दिलं आम्ही 96 कोटी आहे, तर त्याच्यासोबत किती मराठी आहे त्यांना सोडून द्या आणि बाकीचे किती आहे ते मोजून घ्या. आता जर आपण पाहिलं तर पूर्ण मराठवाड्यात 8 जिल्हे आणि 8 जिल्ह्यामध्ये जर आपण पकडलं तर एका जिल्ह्यामध्ये 4 लाख कुटुंब असतं. 4 चौक 16 लाख, 16 लाखच असेल. आता 4 लाख गुणिले 8 चौक 32 लाख, 32 लाखाचे अर्धे मराठे पकडा तिथं असेल, म्हणजे राहिले किती? 16 लाख. 16 लाख गुणिले जर आपण एकंदरीत म्हातारे गुथारे सोडले तर 50-60 लाख मराठ्याचा हा विषय आहे. पण एवढा आपण अंगावर घेतला का आता महाराष्ट्रात कधी कधी झोप लागत नाही, चिंता लागतं का कधी जातीच्या नावानं जर घर पेटले तर मग हा छत्रपतीचा, हा शाहू महाराजाचा, हा ज्योतिबांचा, अहिल्याबाई होळकरांचा हा महाराष्ट्र उद्या कोणत्या तोंडानं तोंड दाखवून देशाला. अरे आपल्याला तर जबाबदारी दिली छत्रपतीनं देशाचं संरक्षण करण्याचं, आणि तुम्ही आपसात भांडायला लागले. आणि ते कायच्यासाठी? तर आरक्षणासाठी. मला वाटतं या महाराष्ट्रानं भुजबळ साहेबांना, पडळकर साहेबांना, जरांगे पाटलांना तुम्ही आम्ही सगळे एकत्र व्हा आणि एकदा शेतकऱ्यासाठी भांडा ना. पण आम्ही एवढे बदमाश लोक आहे, राजकीय लोक, म्हणजे मी पण आलो त्याच्यात, आम्ही सगळे बदमाश आहे. ते जेव्हा जनतेला समजन तेव्हा तुम्हाला पेटवल्याशिवाय राहणार नाही. पक्का 100% खरा.